माझ्या जनाबाईंच्या जीवनातला प्रसंग बघा. 14 माणसांचं कुटुंब होतं नामदेवरायांचं आणि एकट्या जनाबाईंना त्या सगळ्यांचं दळण दळायचं काम होतं. आणि तेव्हा काय अशी चक्की नव्हती है ना. सगळं आता इथे तरी कितीतरी आज्या असतील की ज्यांनी पहाटे उठून ते जात्यावर दळलंय, बरोबर. मग तो त्रास, ते कष्ट त्यांना माहिती आहे, बरोबर की नाही. मग त्या एकट्या जनाबाईला पहाटे लवकर उठून त्या सगळ्यांचं दळण दळायचं काम होतं. आणि दळण दळत असताना छोटीशी झोपडी माझ्या जनाबाईंची आणि तिथे जनाबाई पहाटे उठून दळण दळायची. दळण दळत असताना कंटाळा यायचा महाराज, बरोबर. थकून जायची आणि मग माझ्या पांडुरंगाचा धावा करायची. देवानं माझ्याकडे यावं, देवा मला मदत करायला ये रे देवा. मदत जरी नाही केली तरी नुसतं माझ्याजवळ येऊन बस, माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येईल आणि मी हे काम पूर्ण करेन. पांडुरंगाला जनाबाई बोलवायच्या. आपण सुद्धा बोलू, माझ्या मागे म्हणायचं. जनाबाई बोलवायच्या. कसं बोलवायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. मोठ्याने. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. मोठ्याने. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. मोठ्याने. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. मोठ्याने. वा वा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. हा ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. असं जनाबाईंनी म्हणावं आणि साक्षात माझा परमात्मा जनाबाईंसोबत दळायला बसावा. आणि जनाबाईंना सुद्धा विश्वास बसेना, हे जातं एवढं हलकं कसं लागायला लागलं का, तर माझा पांडुरंग आता दळू लागतोय. जनाबाई म्हणतात, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक. हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक. दारी आलं अमृत पिक तुझे आदिठी. देवा तुझा हात लागला आणि हे जात हलकं झालं रे, तू खरंच माझ्यासाठी आलास का. आणि असं एक नाही दोन नाही, दररोज माझा देव जनाबाईंकडे दळायला यायचा. आता झालं असं, जनाबाई एकट्या राहायच्या, बरोबर, एकट्या राहायच्या. पण झालं काय, जनाबाईंसोबत पांडुरंग सुद्धा त्यांना ओव्या म्हणू लागायचा, गायचा, बरोबर. पण लोकांना वाटायचं जनाबाई तरी एकट्या राहतात, मग जनीच्या झोपडीतून 2-2 आवाज कोणाचे येतात. आणि समाज आत्ता बिघडलाय असं नाही, तेव्हापासून समाज
वाईट विचार आधी करतो. जणी एकटी राहती आणि जणीच्या झोपडीतून दुसरा आवाज कुणाचा? बरं का, सगळे जण गेले पाटलांकडे. म्हणे पाटील, अहो जणीच्या झोपडीतून म्हणे 2-2 आवाज येऊ लागले. आता जणी तर एकटी राहते, मग कसं काय तिच्या झोपडीतून 2-2 आवाज येत आहेत? पाटील म्हणाले, आपण सगळे जनाबाईची झोपडीची एकदा काय करू, तपासणी करू. पाटील सगळं गाव जनाबाईंच्या झोपडीसमोर पहाटेच, जेव्हा जनाबाई दळण दळतीये आणि झोपडीचं दार वाजवलं. दार वाजवल्यावर जनाबाईनं झोपडीचा दरवाजा उघडला. उघडल्यानंतर पाटील आधी करून सगळा गाव पुढं बघून जनाबाई म्हणतात, या गरीबाच्या झोपड्यात कसं काय येणं केलं पाटील? पाटील म्हणतात, जने आम्ही तुला जे काही विचारू त्याची खरं उत्तर द्यायची, खरं उत्तर द्यायचं. जनाबाई म्हणते, अहो पाटील, खोटं बोलतात कसं हेच माहीत नाही आम्हाला. आम्ही खोटं कसं बोलू? आम्हाला खोटं बोलता येत नाही. पण मी खरं उत्तर दिल्यानंतर हे बाकीचे सगळे फिरी हसतील म्हणे. पाटलांनी सांगितलं, तू काळजी करू नको, कोणी हसणार नाही, विचारा म्हणे मग प्रश्न. पाटलांनी प्रश्न विचारला की जणे तू एकटी राहतेस ना, मग तुझ्या झोपडीतून 2-2 आवाज येतात, तर तो दुसरा येणारा आवाज कोणाचा आहे? बरं का, दुसरा येणारा आवाज कोणाचा आहे? जनाबाईंनी क्षणाचाही विलंब नाही केला आणि माझ्या जनाबाईने उत्तर दिलं, पाटील तो दुसरा आवाज माझ्या पांडुरंगाचा आहे म्हणे. सगळे फिदी हसू लागले. जणी काही डोक्यावर पडली का? अहो, ज्या तपस्वी सिद्ध मुनी महात्म्यांच्या स्वप्नामध्ये देव नाही आणि तुझ्या या अशा पडक्या झोपडीमध्ये देव यायला काही बाजारचा भाजीपाला थोडी आहे. जनाबाईने सांगितलं, मला माहित होतं तुम्हाला माझं पटणार नाही, मला माहित होतं, म्हणूनच मी सांगितलेलं की तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास बसणार नाही. पाटील जनाबाईला विचारतात, जने खरं म्हणतेस तुझ्या झोपडीमध्ये पांडुरंग परमात्मा येतो? असं काय केलंय तू की तुझ्या घरात, तुझ्या झोपडीमध्ये पांडुरंग परमात्मा येतो? त्यावर माझ्या जनाबाईनं उत्तर दिलं की आम्ही काही केलं नाही, आम्ही फक्त काय केलं, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. वया विठ्ठले कृपा केली, वया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो, 1-2 दिवसाचं नाही हे, जन्मोजन्माची आमची देवाची आमची काय आहे, ही सेवा आहे. तेव्हा कुठं हा विठ्ठल आमच्यासाठी येतोय महाराज, बरोबर? अहो, तुम्ही बघा ना, आणि हे मी तुम्हाला या गावामध्ये तरी वेगळं सांगणं मला काही महत्त्वाचं वाटत नाही का, कारण आपल्या नाथ महाराजांच्या घरी 1 नाही 2 नाही 36 वर्ष देव राबला. आणि मी सुरुवातीला सांगितलं, राबला म्हणजे काय केलं,
जी पडेल ती कामं देवानं केली महाराज. कशामुळं? जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला आलं की परमात्मा सुद्धा घरी येऊन राबतो महाराज. का? कारण साधू संतांच्या जीवनाचा एकच मार्ग, एकच ध्यास आणि एकच ध्येय होतं, त्या परमात्म्याची प्राप्ती, त्याचं नामस्मरण, त्याची सेवा, त्याची पूजा. कारण भगवंताच्या देवाच्या नावाला सोडून त्यांना दुसरं काही दिसतच नव्हतं महाराज. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये या संतांसारखं आपल्याला आयुष्यभर सदा सर्व काळ नाही काही करता येणार आहे, बरोबर. पण आपल्याला सोपं सांगितलं की नाही? काय सांगितलं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करताना आपण राम राम म्हणा, स्वयंपाक करताना म्हणा. नाही म्हणता येत आता तर किती उपलब्ध करून दिलंय, मोबाईलवर लावा, ऐका, त्याच्यासोबत म्हणा, बरोबर. एवढं सोपं करून देऊन सुद्धा आपलं नामस्मरण होत नाही महाराज. आपलं नामस्मरण होत नाही. आणि मग सगळं काही, हे बघा, एवढ्या सगळ्या सुविधा असताना जर आपलं नामस्मरण होत नाही तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं नामस्मरण कसं होईल? आपल्याला संसाराची चिंता आहे. मग जर संसाराची चिंता एवढी नसून सुद्धा नामस्मरण होत नाही तर सगळा भार जेव्हा आपल्यावर पडेल तेव्हा आपल्याकडून तर कधीच नामस्मरण होणार नाही. म्हणून नामाचं किती महत्त्व सांगू तितकं कमी आहे महाराज. आणि या भगवान भोलेनाथांचं नाम जर घेतलं ना तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही.